नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमण, ते पण रवा, पोहा आणि दही तिघं मिश्रण सारखं वापरून आज आपण या ठिकाणी खमण बनवणार आहोत। चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालवता आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी अर्धी वाटी पोहा घेतलेला आहे, चांगलं स्वच्छ केलेला आहे, त्याला चाळणीने चाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी बाउल घेतलेलं आहे, बाउलमध्ये आपल्या दळलेला पोहा या ठिकाणी टाकायचा आहे। पोहा टाकल्यानंतर आपण आता रवा घेणार आहोत। रवा टाकल्यानंतर दही घ्यायची, दही पण आपण या ठिकाणी टाकलेली आहे। हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। हे चांगलं मिक्स झाल्यावरती आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी या ठिकाणी साधारण अर्धी वाटी पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर परत आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि परत आपण एक वेळेस अर्धी वाटीच्या आसपास पाणी या ठिकाणी टाकणार आहोत। हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे जोपर्यंत फुलतो तोपर्यंत आपण चटणी बनवू, याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ आपण। त्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे, कढई ठेवायची, कढईत तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचे चणाची डाळ, 1 चमचे उडदाची डाळ हे आपण आता चांगलं भाजून घेणार आहोत। आपण खमणसाठी चटणी बनवत आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूणच्या 5 पाकळ्या, अर्धा 1 इंच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 मीडियम साईज कांदा घेतलेला आहे, कांद्याला पण चांगलं फ्राय करून घेऊ आपण। हे थोडंसं फ्राय झाल्यानंतर लहान 1 टमाटा मी या ठिकाणी घेतलेला आहे, टमाटा पण ॲड केलेला आहे या ठिकाणी। याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ। हे मिक्स झाल्यानंतर आपण याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायला। हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर 1 चमचे लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, नंतर थोडीशी चिंच आपल्याला घ्यायची आहे। हे आता मिक्सरला दळून घेऊ, थोडंसं पाणी टाकून। आपले दळलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याला आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। पूर्ण आपलं एका वाटीमध्ये काढलं गेलेलं आहे। आता आपण 2 चमचे या ठिकाणी तेल घेणार आहोत तडका देण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे आपलं। आपण याच्यात मोहरी, जिरे, हिंग, लाल मिर्च आणि कढीपत्ता, आता याचा तडका आपण देणार आहोत चटणीला। आता आपली चटणी रेडी आहे। आता आपण चटणीला साईडला ठेवून देणार आहोत। त्याच्यानंतर आपण आपल्या जे खमण आपल्याला बनवायचं आहे रव्याचं आणि पोहाचं, ते पाहू शकता, ते आपण आता या ठिकाणी घेतलेलं आहे। याला चांगलं आपण आता मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून एक खमणचं जसं बेटर तयार होतो त्या पद्धतीत आपल्याला हे करून घ्यायचं आहे। याला चांगलं मिक्स करायचं आहे, थोडा वेळ लागतो। असं आपल्याला मिक्स करायचं आहे याला। हे बेटर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडासा आपण बेकिंग सोडा, हा केक बनवण्यासाठी वापरला जातो तो सोडा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे। साधा सोडाचा वापर केलेला नाही, नेनोचा वापर केलेला नाही आहे आपण। याच्यामध्ये केकचा सोडा आपण या ठिकाणी टाकलेला आहे। आता आपण गॅस चालू करणार आहोत। गॅस चालू केलं की कढई घ्यायची, कढई ठेवून द्यायची। 1 ते सव्वा ग्लास पाणी या ठिकाणी मी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे अशी रिंग ती ठेवलेली आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही वाटी ठेवू शकता। त्याच्यानंतर ताट घ्यायचं आहे आपल्याला, खमण ज्याच्यात बनवायचे त्याच्यात, आणि त्याला पूर्ण आपण तेल लावून घेणार आहोत। तेल लावल्यानंतर जे आपले बेटर तयार आहे ते आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून देऊ। बेटर टाकल्यानंतर बबल वगैरे आधी निघून जातात, थोडं हलवून द्यायचं। त्याच्यानंतर आपण कढईमध्ये ठेवून देऊ। कढईमध्ये ठेवल्यानंतर कमीत कमी आपल्याला 10 ते 12 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। गॅस मी लो मीडियमच ठेवलेला होता।
त्याच्यानंतर 10 ते 12 मिनटं या ठिकाणी झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे खमण काढून घेऊ. खमण काढल्यानंतर एकाच्यावर ठेवू आणि सुरीच्या साहाय्याने खमणचे जेवढे बी साईडची बाजू आहे ही आपण आता मोकळं करून घेणार आहोत. बाजू मोकळी झाल्यानंतर आपण एका ताटात याला काढून घेऊ. पाहू शकता तुम्ही, एका ताटात काढल्यानंतर आपण याला आता थोडंसं थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीत आपण याला खमणला कट करून घेत आहोत. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, आपलं खमण एकदम असं पंच झालेलं आहे, एकदम नरम पण झालेलं आहे. आता आपण तडका बनवणार आहोत. या ठिकाणी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी घ्यायची. मोहरी, त्याच्यानंतर आपण मिरच्या घेतल्या, 3 मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहे. मिरची पण मस्त फ्राय होऊ द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून चांगला मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी या ठिकाणी त्याच्यात टाकायचे आणि थोडीशी साखर हे टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या खमणवरती ते आता टाकून देणार आहोत. हे पूर्णपणे आपल्याला टाकून द्यायचं आहे. पाणी पण हळूहळू प्रत्येक खमणला लागायला पाहिजे असं या पद्धतीत आपण टाकून दिलेलं आहे. आणि वरून थोडेसे गार्निशिंगसाठी कोथिंबीर मी या ठिकाणी टाकले. हे पाहू शकता तुम्ही, आपलं खमण कसं जाळीदार आणि पंच झालेलं आहे. जाळी पण एकदम छान अशी आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.